तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे. नियतीने वल्लरीच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तेव्हा इथे रमाकांत ईश्वरीला सापडलेला असतो आणि ईश्वरी रमाकांतला घेऊन घरी आलेली असते. 20 वर्षांपूर्वी सुप्रिया, सात्विक आणि रमाकांत या तिघांवरती खूप मोठा अन्याय झालेला असतो आणि त्या अन्यायाचे पडसाद म्हणजे सात्विकाने आत्महत्या केलेली असते. रमाकांत 20 वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहून एक पद्धतीने वनवासच भोगतो आणि इथे सुप्रियाची विनाकारण 5 वर्ष बदनामी झाल्यानंतर तिचं लग्न झालेलं असतं. पण इथे भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी आता वर्तमानामध्ये आपल्या मुलीच्या संसारावरती त्याचे पडसाद उमटलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण कुटुंब राजशिर्केंचे उद्ध्वस्त झालं होतं हे एका घटनेमुळे आणि सुप्रियाचं कुटुंबसुद्धा. त्यानंतर इथे इतकी मोठी बदनामी सहन केल्यानंतर आता कुठे गोष्टी सुरळीत झाल्या होत्या, तर इथे वल्लरीमुळे आता तेच आयुष्य ईश्वरीच्या नशिबामध्ये आलेलं असतं आणि नम्रताच्या सुद्धा. पण इथे आता ईश्वरी सुप्रियासारखी डगमगली नाही. ईश्वरी सडेतोड उत्तर देऊन राजशिर्केंच्या घरामध्ये ती तग धरून बसलेली असते. पण आता प्रश्न असतो तो ईश्वरीच्या आईचा आणि तिच्या मान सन्मानाचा. तेव्हा इथे ईश्वरी आता पेटून उठते. भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये माझ्या आईची काही चूक नाही आहे हे ती आता सिद्ध करणार असते आणि आता तर तिची जिद्द आता पराकोटीला गेलेली असते. कारण प्रश्न तिच्या आईचा नसतो, तर इथे प्रश्न आहे तिच्या सासऱ्यांचा सुद्धा, त्यांच्या आत्मसन्मानांचा. त्यामुळे इथे ईश्वरी आता जोमाने इथे कामाला लागणार आहे आणि रमाकांत काका आणि सुप्रियावरती ज्या लोकांनी अन्याय केला आहे त्या खऱ्या गुन्हेगारांना ती लवकरात लवकर शोधून काढणार आहे. आणि या सगळ्यामध्ये अर्णवची आणि मामांची ईश्वरीला जबरदस्त अशी मदत होते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता वल्लरीचा अर्णवने पाठलाग केलेला असतो. अर्णवने वल्लरीचा पाठलाग करताच उदयकांत आणि वल्लरीच्या कारस्थानाचा त्याच्यासमोर पर्दाफाश झालेला असतो. उदयकांत आणि त्याचबरोबर वल्लरी 20 वर्षांपूर्वीचे रमाकांत काका आणि सुप्रिया सात्विकाचे खरे गुन्हेगार आहेत हे समजताच अर्णव उदयकांतची गलफटी पकडून रमाकांतच्या समोर त्याला आता आणतो आणि त्याच्या पायाशी त्याला खाली पाडतो. त्याच्या पायाजवळ आणल्यानंतर खरे गुन्हेगार हे वल्लरी आणि उदयकांत असल्याचं समोर आलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, 20 वर्षांपूर्वी घडलेली घटना पण आता 20 वर्षानंतर का होईना खऱ्या अर्थाने रमाकांत काकांना आणि सुप्रियाला अर्णव ईश्वरी मामाने न्याय मिळवून दिलेला असतो आणि त्यांना न्याय मिळवून देत वल्लरी आणि उदयकांतला त्यांच्या कारस्थानाची शिक्षा दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. ईश्वरी आपल्या सासऱ्यांना रमाकांतला घरी घेऊन आलेली असते. सगळेजण खूप कांगावा करतात, वाटेल तसं बोलतात. पण ईश्वरीने स्पष्ट केलेलं असतं की बाबा याच घरामध्ये राहणार आणि तुम्ही जर बाबांना या घरामध्ये ठेवून घेतलं नाही तर त्यांची सून म्हणून मी सुद्धा या घरामध्ये राहणार नाही. मी सुद्धा त्यांच्याबरोबर हे घर सोडून जाईन. आणि ही गोष्ट अर्णवला अजिबात मान्य नसते. वल्लरीला इथे आता खूपच जास्त भीती वाटलेली असते. वल्लरीला वाटत असतं की आता जर रमाकांत या घरी परत आला आणि त्याला जर कळलं की 20 वर्षांपूर्वी त्याला आणि सुप्रियाला फसवण्यामागे सगळ्यात मोठा हात हा माझा होता, ही गोष्ट जर त्याला कळली तर माझं काही खरं नाही. 20 वर्ष जे सत्य मी लपून ठेवलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर येईल आणि म्हणून ती रमाकांतला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे आता ईश्वरीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी बाबा कुठेही जाणार नाही, बाबा याच घरामध्ये राहणार. आणि तेव्हा इथे ईश्वरीच्या हट्टामुळे अर्णव आता काहीच बोलत नाही. तो फक्त एवढंच म्हणतो की जर या माणसामुळे पुन्हा घरामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील मी सिंदोर. आणि त्यानंतर ईश्वरीने ठरवलेलं असतं की जशी माझी आई निर्दोष आहे तसेच अर्णव सरांचे बाबासुद्धा निर्दोष आहेत आणि ते कसे निर्दोष आहेत हे मी बरोबर सिद्ध करेन. आणि तेव्हा इथे ईश्वरीने ठरवलेलं असतं की फक्त त्यांना आता घरामध्ये परत आणायचं नाही आहे, तर त्यांचा गेलेला मान सन्मान
काहीही चूक नसताना त्यांची झालेली बदनामी हे सगळं मी आता त्यांच्यापासून दूर करणार आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देणार आहे, असं आता ईश्वरीने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे सकाळी ईश्वरी काय करते, रमाकांत काकांना हेड ऑफ द फॅमिलीची ब्रेकफास्ट करण्याची जी जागा असते ना डायनिंग टेबलवरची, तिथे आता राकेशला बसू न देता ती आपल्या सासऱ्यांना बसू देते आणि म्हणते की हेड ऑफ द फॅमिली म्हणजे आपल्या घरचे प्रमुख हे बाबा आहेत, त्यामुळे इथे बसण्याचा अधिकार हा बाबांना आहे, तुम्हाला नाही. आणि ती राकेशला बाजूला करून त्या ठिकाणी आता रमाकांत काकांना बसवते. अर्णवला राग येतो, त्यामुळे अर्णव आता नाश्ता न करता निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही कुठेही जायचं नाही आहे, तुम्ही इथेच बसा, तुम्ही नाश्ता करायचा आहे. आणि तेव्हा इथे ईश्वरी अर्णवचा राग सहन करते, पण ती इथे रमाकांत काकांना बसवते आणि त्यांच्याबरोबर स्वतःसुद्धा ब्रेकफास्ट करते आणि त्यांनासुद्धा ब्रेकफास्ट करायला लावते. तेव्हा इथे वल्लरी मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. वल्लरीचं हे बदललेलं रूप मामांना आता संशयास्पद वाटत असतं. तेव्हा मामा वल्लरीवरती बारीक लक्ष ठेवून असतात. मामा म्हणत असतात की जे काही 20 वर्षांपूर्वी घडलं आहे या सगळ्याच्या मागे वल्लरीचा तर हात नसेल ना. आधीच तिचं आणि सात्विकाताईचं काही पटायचं नाही. सात्विकाताईकडे दागिने होते, पैसा अडका होता, त्याच्यावरती ही सतत जळायची. त्यांच्या संसाराला हिची वल्लरीची तर नजर लागली नसेल ना, असा संशय मामांना आलेला असतो. मामा तिच्यावरती लक्ष ठेवून असतात. आणि तेव्हा इथे आता अर्णव नाश्ता न करता घराबाहेर जात असतो. तेव्हा इथे अर्णवचे बाबा म्हणतात की अर्णव बेटा, हे बघ माझ्यामुळे तू न खाता पिता जाऊ नकोस, प्लीज तू काहीतरी खाऊन घे. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, या माणसाला तू घरामध्ये घेऊन आली आहेस ना, या माणसावरती तू विश्वास ठेवू नकोस. अगं 20 वर्षांपूर्वी जे घडलं ना ते घडून गेलं, पण हा माणूस आमच्याबरोबर थांबला नाही. आम्हाला रस्त्यावरती टाकून हा माणूस निघून गेला, पाठ फिरवून निघून गेला. या माणसाचं आहे ना दगडाचं काळीज आहे, दगडाचं. आम्ही झोपलेलो असताना हा माणूस सरळ घर सोडून निघून गेला. मग ह्या माणसाचं मन कसं असेल तू विचार कर ना. तू माझ्या मनाची गोष्ट करतेस ना, की मी माझ्या वडिलांवरती प्रेम का करत नाही आहे. माझं मन हे दगडाचं आहे असं तुला वाटते ना. दगडाच्या काळजाचा माणूस कसा असतो ना, तू आता बघून घे. या माणसाने आपल्या 8 वर्षाच्या मुलाकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आणि तो सरळ निघून गेला. तेव्हा इथे अर्णव आता रागाने जात असताना रमाकांतला धक्का लागतो. रमाकांतच्या खांद्याला असलेली झोळी खाली पडते आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्याच्यामधून एक बाहुली आणि चिंटू नावाची कॅप आता खाली पडलेली असते. तेव्हा ईश्वरी ती बाहुली उचलते आणि चिंटू नावाची टोपी उचलते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर बघा जरा, या पिशवीमधून काय बाहेर आलं ते बघा. तुम्ही 8 वर्षाचे असतानाची ही टोपी, चिंटू नाव आहे त्याच्यावरती. अजूनही तुमच्या वडिलांनी इतकी वर्ष ती जपून ठेवले, 20 वर्ष ती जपून ठेवले आणि त्या माणसाला तुम्ही दगडाच्या काळजाचा म्हणताय. खरंच दगडाचं काळीज असतं तर आपल्या मुलाची आणि आपल्या मुलीची ही बाहुली गेली 20 वर्ष त्यांनी जपून ठेवली असती का? सांगा ना, हे खरंच वाटतं तुम्हाला सर? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मी म्हणत नाही की माणूस चुकीचा आहे, परिस्थिती चुकीची होती. त्यावेळी त्यांना ज्या व्यक्तीने फसवले ती व्यक्ती चुकीची होती, माणसं चुकीची नव्हती. या घरामध्ये आल्यापासून बाबा मला म्हणत आहेत की मी इथे राहत नाही, कारण इथे मला माझ्या सात्विकाची आठवण येते. माझ्या सात्विकाची मला आठवण येते. मला इथून जाऊ दे. जे मी सोडले गेली 20 वर्ष तिथे आता मला मागे वळून बघायचं नाही आहे. आता तुम्ही मला सांगा सर, जर त्या माणसाच्या मनामध्ये हृदय नसतं तर त्यांना हा त्रास झाला असता का? तुमच्या वडिलांच्या डोळ्यातून आलेले अश्रू तुम्हाला खरे वाटत नाही का? तुम्ही तुमच्या वडिलांचा राग करण्यापेक्षा, त्यांचा तिरस्कार करण्यापेक्षा त्या व्यक्तीचा तिरस्कार का करत नाही ज्यांनी तुमच्या वडिलांच्या डोळ्यातून पाणी आणलं, ज्यांच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली, ज्यांच्यामुळे माझ्या आईची बदनामी झाली. त्या माणसांना शोधण्यासाठी माझी मदत का तुम्ही करत नाही? त्या गुन्हेगारांना शोधा, त्यांना शिक्षा द्या ना. त्यांच्याकडून खरं खोटं करून घ्या. आपल्या माणसांना वेठीस धरणं हे योग्य आहे का? आधीच त्यांनी बदनामीमुळे किती आणि काय काय झेललं आहे, किती वनवास भोगला आहे, त्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. अहो त्यांनी इथे आता मरण पत्करलं असतं, पण ते जगतायत. रोज रोज ते मरण यातना भोगतायत. मग तरीसुद्धा आपण त्यांची माणसं असून आपण त्यांना मरण यातना द्यायच्या का? हे योग्य वाटतं तुम्हाला? तेव्हा इथे रमाकांत काका येतात.
अर्णवच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणतात की अर्णव बाळा, लहानपणी माझं तुझ्यावरती जेवढं प्रेम होतं ते खरं होतं की नाही तुला माहिती आहे. मी तुझे लाड केले की नाही तुला माहिती आहे. आता तुझी शपथ घेऊन मी सांगतो, त्यावेळेला जे काही घडलं होतं त्याच्यात माझी काही चूक नाही आहे. मी तुझ्या आईला फसवलं नव्हतं, उलट मला फसवलं गेलं होतं बाळा. मला कुणीतरी फसवलं होतं आणि त्याचबरोबर तुझ्या बायकोच्या आईलासुद्धा फसवलं गेलं होतं. ती बिचारी गरीब मुलगी कामासाठी आली होती रे, नोकरीसाठी आली होती. तिला चुकीच्या पत्त्यावरती पाठवलं गेलं. याच्यामध्ये ना माझी चुकी ना तिची चुकी. ही चुकी आहे त्या देवाची, त्या ईश्वराची, ज्याने ती बुद्धी दिली त्या क्रूर लोकांना, ज्यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवलं त्या माणसांनी, ज्यांना चुकीची बुद्धी मिळाली. असं इथे आता रमाकांत काका म्हणत असतात. आणि तेव्हा इथे अर्णवला कळतं की आपल्या वडिलांचं आपल्यावरती किती प्रेम होतं. त्यांच्या डोळ्यातून हे येणारे अश्रू किती खरे आहेत. त्यांना किती त्रास झाला, गेली 20 वर्ष त्यांनी किती मोठा वनवास भोगला, हे सगळं आता ते बोलत असतात. त्यांच्या पिशवीतून पडलेला सात्विकाचा तो फोटो, ती बाहुली आणि ती टोपी, सगळे हेच सांगत होते की गेली 20 वर्ष त्यांनी आपल्या कुटुंबाला किती जास्त मिस केलेलं आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी आता समोर आल्यानंतर इथे आता अर्णव म्हणतो की माफ़ करा बाबा, माफ़ करा. आणि तो खाली वागतो, आपल्या बाबांच्या पाया पडतो आणि म्हणतो, का तुम्ही तेव्हा सत्य न सांगता निघून गेलात? का तुम्ही तुमची बाजू मांडली नाहीत बाबा? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर माफ़ कर, जे तुला सुचलं ते मला का नाही सुचलं, पण काही हरकत नाही. आता मी तुझ्याबरोबर आहे. ज्यांनी कोणी माझ्या आईवडिलांना आणि तुझ्या आईला त्रास दिला आहे ना, त्या गुन्हेगाराला आपण नक्की शिक्षा द्यायची, त्या व्यक्तीला आपण शोधून काढायचं. तेव्हा इथे मामा म्हणतात की अर्णव, मी सुद्धा आहे तुमच्याबरोबर. ज्यांच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केले ना, माझ्या ताईने, त्यांना आपण नक्की शोधून काढू. तेव्हा वल्लरी घाबरते आणि लगेच तिथून निघून बाजूला जाते आणि उदयकांतला फोन करते आणि म्हणते की माहिती आहे का तुला उदयकांत, रमाकांत परत आलेला आहे. ती आहे ना ती ईश्वरी, ती रमाकांतला परत घेऊन आलेली आहे. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की आपण आता रमाकांतला मारून टाकायचं, नाहीतर हे लोक खऱ्या गुन्हेगाराला शोधता शोधता आपल्यापर्यंत पोचतील. तेव्हा मला भेटायचं आहे तुला, भेटूनच सगळं काही बोलू. तेव्हा इथे उदयकांत म्हणतो की ठीक आहे, आधी ज्या ठिकाणी भेटलो होतो ना त्याच ठिकाणी आताही भेटूया. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी उदयकांतला भेटायला निघालेली असते आणि तिचं हे बोलणं मामांनी ऐकलेलं असतं. मामांनी बोलणं ऐकल्यानंतर त्यांना कळतं की दिसतात तेवढ्या गोष्टी सोप्या नाही आहेत, खूप मोठं काळं आहे सगळं लपलेलं. आणि तेव्हा मामा अर्णवला सांगतात की मला वल्लरीवरती संशय आहे, आपण तिचा पाठलाग करूया. आणि तेव्हा अर्णव आणि मामा हे दोघेजणं वल्लरीच्या मागोमाग जातात. आणि वल्लरीच्या मागे मागे गेल्यानंतर इथे आता एका गोडाऊनमध्ये वल्लरी गेलेली असते आणि तिथे उदयकांतला भेटून रमाकांतला आणि सुप्रियाला मारण्याच्या गोष्टी सुरू असतात. ह्या गोष्टी समोर आल्यानंतर अर्णवला आणि मामाला खूप मोठा धक्का बसतो. 20 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात जर कुणाचा असेल तर तो वल्लरी आणि उदयकांतचा आहे. ह्या गोष्टी स्पष्ट झालेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव उदयकांतची गलफटी पकडतो आणि त्याला ओरफडत आता इथे रमाकांतच्या पायाजवळ आणतो. तुझा सख्खा भाऊ हा तुझा किती मोठा वैरी निघाला ते बघा बाबा, असं तो आता म्हणत असतो. आणि तेव्हा इथे वल्लरी पळून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा मामा तिला आता घेऊन येतात आणि म्हणत असतात, कुठेही जायचं नाही, तुझ्यामुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाला, तुझ्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली, माझी भातरुंड रस्त्यावरती आली, त्यामुळे आता तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षाही मिळणारच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मामा वल्लरीला घेऊन घरी येतात आणि रमाकांतच्या पायाशी दोघांनासुद्धा आता फेकलं जातं. तेव्हा रमाकांत म्हणतात की याच गोष्टीची भीती होती, भावाने गुन्हा केला होता, नंतर तो लपवण्याचा मी प्रयत्न केला, पण शेवटीला सत्य समोर आलंच. मला माहिती होतं माझा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये ह्या 2 माणसांचा हात आहे, कारण पत्रकारांनी येऊन जेव्हा फोटो काढले तेव्हा एका बाजूला हॉटेलच्या हसताना टाळी देऊन ह्या दोघांना मी बघितलं होतं आणि मला फसवण्यामध्ये या दोघांचा खूप मोठा हात आहे हे सुद्धा मला कळलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, घरातलीच माणसं असल्यामुळे मला काही बोलता आलं नाही, असं आता काका म्हणत असतात. पण शेवटीला इथे
वल्लरी आणि त्याचबरोबर उदयकांत यांनी जे काही गुन्हे केलेले असतात ना, ते आता समोर आल्यानंतर इथे मामा म्हणतात की अर्णव, तुला जी काही शिक्षा द्यायची आहे वल्लरीला ती दे, कारण ती फक्त माझी बायको नाही आहे, तर ती तुमची गुन्हेगारसुद्धा आहे, त्यामुळे तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच हवी असं मामांनी सांगितल्यानंतर इथे आता अर्णव म्हणत असतो की माझ्या आईने ज्या गुन्हेगारांमुळे आत्महत्या केली ना, त्यामुळे आता ह्या दोघांनासुद्धा जेलमध्ये पाठवणार आहे असं अर्णवने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने पोलिसांना फोन करत इथे वल्लरी आणि उदयकांतच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्या दोघांनाही जेलचा रस्ता दाखवलेला असतो. आणि त्यामुळे इथे ईश्वरी जे काही बोललेले असते की खरे गुन्हेगार कुणीतरी वेगळेच आहेत, या सगळ्यामध्ये माझ्या आईची आणि बाबांची काही चूक नाही आहे, ते सगळं खरं ठरलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता अर्णवने ईश्वरीची माफी मागितलेली असते आणि त्याला अभिमान वाटत असतो या गोष्टीचा की तुझ्यामुळे सत्य समोर आलं, तुझ्यामुळे माझे बाबा निर्दोष आहेत ते आम्हाला कळलं, मनातली कटुता निघून गेली. त्यामुळे इथे अर्णवने अंजलीने आता ईश्वरीची माफी मागितलेली असते, तिला मनापासून दोघेजण सॉरी म्हणालेले असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, हे आता विखुरलेलं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने एकत्र आलेलं असतं. कारण का, नाती एकत्र आलेली असतात, मनातली कटुता निघून गेलेली असते. वल्लरीचं कारस्थान आणि उदयकांतचं कारस्थान रमाकांतच्या समोर आलेलं असतं. खरे गुन्हेगार हे दोघेजण आहे ते समजल्यानंतर सुप्रिया आणि रमाकांत दोघेही निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि आपल्या कुटुंबाने त्यांना मनापासून इथे स्वीकारलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, शेवटीला ईश्वरीने आपल्या घराची विस्कटलेली घडी बसवलेली असते आणि आपल्या आईला आणि रमाकांत काकांना संपूर्ण दुनियेसमोर आता निर्दोष सिद्ध केलेले असते. पत्रकार परिषद घेऊन इथे आता रमाकांत काकांवरती आणि सुप्रियावरती 20 वर्षांपूर्वी जे आरोप झाले होते ते कसे खोटे होते, कशा पद्धतीने त्यांना अडकवण्यात आलं होतं, हे सगळे आता पुराव्यानिशी सिद्ध केलेलं असतं आणि त्यांच्यावरती लागलेलं हे गाळबोट हे ईश्वरीने पुसून टाकलेलं असतं.